मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना स्वतः एकनाथ शिंदे म्हणतात की हा गेम चेंजिंग प्रोजेक्ट आहे किंवा योजना आहे, ही आम्हाला खूप फायदा होईल. आम्ही महिलांची मतं घेण्याचा किंवा त्यांची मदत करण्याचा वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. आणि विशेषतः महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे शिवसेना युबीटीचे नेते वारंवार या योजनेवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अशा वेळेस त्यांचं असं म्हणणं आहे की कपटी भावापासून सावध राहा. आम्ही जर कपटी भाऊ असू मग तुम्ही कोण आहात? तुम्हाला आम्ही भावासारखं सांभाळलं ना. तुमचं प्रत्येक लाड पूर्ण केले पक्षानं, माननीय बाळासाहेबांनी, माननीय उद्धव ठाकरेंनी. आणि लाडक्या बहिणींची काळजी तुम्हाला कधीपासून वाटायला लागली? ठाण्यामध्ये किमान 25 महिला अशा आहेत ज्या शिंदे गटात गेल्या नाहीत म्हणून त्यांच्या घरावर आणि त्यांच्या व्यवसायावरती बुलडोजर फिरवले. 1,500 रुपये देणाऱ्यांनी आपला त्या बहिणींचा आक्रोश ऐकला नाही ठिकठिकाणी. बघा, एकनाथ शिंदे यांचं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे. मी मगाशी म्हटलं ते आश्रित आहेत आणि ते कायम त्यांना आता आश्रित म्हणूनच जगावं लागेल. आश्रिताकडे किती पैसे आले तरी जोपर्यंत दिल्लीत सत्ता आहे या 2 लोकांची, 2 गुजराती व्यापाऱ्यांची, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना काही काळ महत्त्व राहील. ज्या दिवशी दिल्लीत सत्ता पालट होईल आणि उद्या महाराष्ट्रात सत्ता पालट होईल तेव्हा अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, हे कायमच्या अडगळीत गेलेले असतील. लाडकी बहीण योजना म्हणजे बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे. 1500 रुपये का फार मोठी रक्कम नाही, पण 1500 रुपये देता येत तर घ्या असं आमचं म्हणणं आहे. पण मुळात सरकारी तिजोरीच खडखडाट आहे, पैसे नाहीत. निवडणुका तोंडावर ठेवून मतं विकत घेण्यासाठी महिलांची योजना आहे. ही गेम चेंजिंग वगैरे काही नाही. अशा प्रकारच्या अनेक योजना अनेक राज्यात निर्माण झाल्या आणि निवडणुका हारले लोक. 3 महिने महिलांना पैसे मिळतील, त्यानंतर उद्या आम्हाला सत्तेमध्ये यायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला 1500चे 3000 5000 कसे करता येईल हे पाहावं लागेल. 1500 रुपयात घर चालत नाही हो. 1500 रुपये दुधाचं बिलसुद्धा भरता येत नाही. ठीक आहे, या गोष्टी आम्ही पाहू भविष्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.